हरिओम. नमस्ते. नित्य योग आनंद मन यूट्यूब चॅनल कसं आहे? दिवाळीचा दीपोत्सव आपण काही दिवसात साजरा करणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण योग उत्सव आपण सर्वजण साजरा करूया. या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारचे योग असणार की जे आपले षटचक्र आहेत, 6 चक्र आहेत, त्यांच्याशी आपण संबंधित जे आसन आहेत ते आपण करणार आहोत. की त्यामुळे काय होईल की दिवाळी काळामध्ये जो उत्साहाचं वातावरण असतं, तर 7 दिवस आपण जर अगोदर योग उत्सव केला तर त्याच्यात आपल्या पूर्ण शरीराची शरीर शुद्धी होते. आपल्या चक्रांची शुद्धी झाल्यामुळे ते जे 7 दिवस आहेत पुढचे दिवाळीच्या काळातले, तर ते आपल्याला खूप प्रसन्न, आनंदमय आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते चांगले जातील. म्हणून आपण काय करणार आहे, 7 दिवस दिवाळी साजऱ्या करण्याच्या अगोदर 7 दिवस आपण योगोत्सव साजरा करणार आहोत. तर चला आमच्यासोबत आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. डोळे अलगद बंद करायचे. आज आपला पहिला दिवस असल्याने जे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, की जे आपल्या पाठीचा जो कणा आहे, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो किंवा मेरुदंड म्हणतो, त्याच्या टोकाशी असलेलं जे मूलाधार चक्र आहे त्याच्यावर आपण आज काम करणार आहोत. त्याची आपण जागृती करणार आहोत. तर मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. आता संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपण ज्या कक्षात बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. आपण ज्या आसनावर बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आता अशी कल्पना करायची आहे की आपण बसलोय तर आपल्या पायाखालून ऊर्जा जी आहे ती पृथ्वीशी जोडली जात आहे. आपला जो मेरुदंडाचा सर्वात शेवटचा टोक आहे त्याच्या खालच्या जागेवरून पायाखालून ऊर्जा आपली पृथ्वीशी जोडली जात आहे. कारण की मूलाधार चक्र जे हे पृथ्वी तत्वाशी निगडित आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मेरुदंडाच्या खाली, मेरुदंडाच्या टोकाशी आपलं लक्ष केंद्रित करायचंय. तिथे लाल रंग आपल्याला दिसतोय. पायाखालून लाल कलरचा प्रकाश वर चढतो आहे, अशा निरीक्षण करायचे किंवा अशी अनुभूती घ्यायची. आपल्या पायाखालून लाल रंगाचा प्रकाश जो आहे तो हळूहळू वरच्या दिशेने येतोय. आपण जसा श्वास घेतोय तसं तो लाल प्रकाश हळूहळू वरती येतोय, अशी अनुभूती घ्यायची. आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. माझ्यासोबत त्रिवार ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
आता सावकाश दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, एक दीर्घ श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे आहे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपण जे काही करणार आहोत ते आपण पहिले ईश्वराला अर्पण करतोय. योग मुद्रा. श्वास घेत कमरेतून वरती यायचंय, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं दर्शन करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ, डोकं, कान, खांदे, हात पाठीवरून, मांडीवरून, गुडघ्यांवरून, पायांवरून, छाती, पोट, ओटीपोट आपले जे चक्र आहेत त्यांना जागृत करण्यासाठी आपण याला न्यास असे म्हणतो. आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, सावकाश डोळे उघडायचे. करदर्शनम. आपण जे काही करणार आहोत ते आपल्या हाताने करणार आहोत. तर हाताच्या आपण दर्शनाने आपण आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम हाताच्या सूक्ष्म हालचाली. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. यापूर्वी आपण सूक्ष्म हालचाली पाहिलेल्या आहेत, तर आता आपण आमच्या सोबतच करायचंय. संथ व सावकाश. आपलं संपूर्ण लक्ष त्या सूक्ष्म हालचालींवर. बोटांची उघडझाप करतोय आपण. 5 वेळा आपण बोटांची उघडझाप करणार आहोत. हात खाली. त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. मनगट. श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. संथ व सावकाश. एक प्रकारे आपण आपल्या नाड्यांची शुद्धी करत आहोत, शरीराची शुद्धी करत आहोत. किंवा जे सांध्यांमध्ये काही वात असेल, काही मल असेल, तर तो निघून जाण्यास मदत होते. संथ व सावकाश. संपूर्ण लक्ष आपलं त्या स्नायूंवर, त्या सांध्यांवर केंद्रित करायचंय. हा, चला. मानपाट सरळ रेषेत. आता त्याच्यानंतर आपल्याला मनगटाची गोलाकार हालचाल करायची. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. उजव्या हाताची मुठी वाळायची, डाव्या हाताने मनगट पकडायचंय. संथ व सावकाश आपल्याला गोलाकार हालचाल करायची. उलट्या दिशेने. याच्यात फक्त मनगटाची हालचाल अपेक्षित आहे. संथ व सावकाश. हात खांद्याच्या सरळ रेषेत. सर्व लक्ष आपलं त्याच्यावरती पाहिजे, नाहीतर आपण सूक्ष्म हालचाल करतोय आणि लक्ष आपलं दुसरीकडेच आहे, असं नको व्हायला. याच्याने काय होते, आपली एकाग्रता देखील वाढते. डाव्या हाताची मुठी वाळायची, उजव्या हाताने मनगट पकडायचे. आपलं संपूर्ण लक्ष त्या स्नायूवर किंवा सांध्यांवर. संथ व सावकाश. मुठी घट्ट वाढायची आहे. अंगठा जो आहे तो मध्ये असेल, ताठ मुठी वाढायची. संथ व सावकाश. आपलं संपूर्ण लक्ष त्याच्यावर. आपण योग करतो म्हणजे काय करतो, आपण आपलं शरीर आणि मन आपण जोडत असतो. आपलं मन इकडे तिकडे भटकतंय बघा, त्याला एका जागेवर आपल्याला स्थिर करायचंय उलट्या दिशेने. आणि हे करत असताना मानपाट आपली सरळ असेल, चेहऱ्यावर प्रसन्न भाव असेल. आपला उद्देश, जीवनाचा उद्देश काय, तर आनंद मिळणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. चला, तर तो आपल्याला योगच्या माध्यमाने आपल्याला साध्य करायचंय. तर आता आपल्या कोपऱ्याची उघडझाप. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. अपने आप को शाबाशी देनी. शाबाशी द्यायची आहे की दिवाळीच्या अगोदर मी छान प्रकारे योग साधना करून माझं जे शरीर आहे ते मी येणाऱ्या जो उत्सवाचा काळ आहे त्याच्यात माझं शरीर उत्साही राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी किंवा आरोग्यमय राहण्यासाठी मी ही पूर्वतयारी करतोय. तर एक प्रकारे आपण दिवाळीसाठी आपण पूर्वतयारी करतो. जसं आपण फराळ बनवतो, नवीन नवीन कपडे घेतो, त्या प्रकारे आपण आपल्या एक प्रकारे शरीराला तयार करत आहोत. शरीराची एक प्रकारे शुद्धी करत आहोत. 5 वेळा करायचंय. त्याच्यानंतर आता आपण आपल्या आपले जे शोल्डर आहेत, खांदे, त्यांची गोलाकार हालचाल करणार आहोत. तर आपल्या बोटांनी आपल्या खांद्याचे बटन्स पकडायचे आहेत. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. हे बोट असे मागे एकमेकांना असे जॉईंट व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या बरगड्या वरच्या दिशेने ओढायचे. आता उलट्या दिशेने
5 ते 10 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. ओके, हात खाली. आता अशा प्रकारे आपल्या हाताची सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आपल्याला पायाच्या सूक्ष्म हालचाली करायच्या. ज्यांना खाली बसून शक्य नसेल ते चेअरवर बसून किंवा पलंगावर बसून करू शकतात. हात जे आहेत ते बोट बाहेरच्या दिशेने आणि तळवे जे आहेत, आपलं मनगट जे ते आपल्या कमरेला चिटकून ताठ बसायचंय. आता पहिले आपल्या पायाच्या बोटांची उघडझाप. या सूक्ष्म हालचालींचे आपण 8 ते 10 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेत. जर आपल्याला अजून काही सराव करायचा असेल याचा तर आपण ते व्हिडिओ पाहून आपण पायांच्या हाताच्या सूक्ष्म हालचाली आपण करू शकतात. अशा प्रकारे बघा, बोटांच्या उघडझाप करायची आहे. आता त्याच्यानंतर पायाच्या गोट्याची मागे पुढे हालचाल. पुढे श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. सोते हुए भी कर सकते हैं. अगले दिन के लिए हमें पैरों का एनर्जी नहीं मिलेगी. हा, किंवा आपण जर कधी लांबच्या प्रवासात असणार तर अशा प्रकारे आपण जर पायाची हालचाल केली तर जो आपल्याला होणारा त्रास आहे किंवा तिथं जो रक्त प्रवाह जो थांबला जातो तो याच्याने त्याचं वहन होतं, त्याच्यावर चालना मिळते त्या रक्तप्रवाहाला. अशा प्रकारे आता आपण पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. हे बघा, श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. आता उलट्या दिशेने श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, आतमध्ये बाहेर. अशा प्रकारे आपल्याला पायाची गोट्याची गोलाकार हालचाल करायची आहे. त्याच्यानंतर आता आपण पायाच्या गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. दोन्ही हातांची गुंफण करून मिक्स करायची बोट. गुडघ्याची उघडझाप, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, दुसऱ्या पायाकडे लक्ष द्यायचे. गुडघ्यांमध्ये होणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता दोन्ही हात मिक्स करून डाव्या पायाच्या मांडीखाली, डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. संथ व सावकाश, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. गुडघेदुखीसाठी छान आहे, कारण की आपलं जे सायन्युअल फ्लुइड आहे ते सिक्रेट होण्यास मदत होते किंवा ते वंगण तयार होण्यास मदत होते या सूक्ष्म हालचालीमुळे. आणि यानंतर जेव्हा आपण चालतो तेव्हा आपली हालचाल सहज आणि सोपी होते. अशा प्रकारे आपल्या सूक्ष्म हालचाली झाल्या. त्याच्यानंतर आता आपण आपलं जे मूलाधार चक्र आहे की जे मेरुदंडाच्या सर्वात खाली असतं, तर त्याच्यासाठी आपण चक्की चालन ही सूक्ष्म हालचाल पाहणार आहोत. तर चक्की चालन पूर्वी बघा ते महिला दळणदळायच्या जात्यावरती, तर त्याच प्रकारे आपल्याला करायचे. पुढे सर. तर जास्तीत जास्त पाय लांब करायचे आहेत, दोन्ही हात एकमेकांमध्ये मिक्स करायचे आहेत. तर आमच्या सोबतही करू शकतात. दोन्ही पाय लांब केल्यानंतर बोट एकमेकांमध्ये मिक्स करायचे आहेत आणि जसं आपण हात जोडतो त्याप्रमाणे दोन्ही तळ हात घट्ट पकडायचे आहेत. आता सुरुवात आपण उजव्या पायापासून करूया. कमरेतून जास्तीत जास्त पुढे वाकायचंय आणि याच्यात दक्षता घ्यायची की गुडघे वाकायला नको, कोपर वाकायला नको. हे बघा. तर चला, श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, श्वास घेत मागे. आता कोपर जोडायचे आहेत, तसं नाही करायचं, कोपर जोडायचे आहेत. आता हळूहळू कोपर सैल करायचे. श्वास सोडत कमरेतून जास्तीत जास्त वाकत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, कमरेतून वाकायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आता घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. आता परत आपण उजव्या पायाजवळ थांबलो. आता आपल्याला काय करायचंय, उलट्या दिशेने करायचंय. आता आपण पुढून घेतलं, आता आपल्याला इकडनं घ्यायचं. आता आपले दोन्ही हात आपल्या डाव्या पायाजवळ, श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, श्वास घेत मागे. असं 5 ते 10 आवर्तनामध्ये आपल्याला करायचंय.
श्वास घेत मागे, आता श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. अशा प्रकारे आपल्याला चक्की चालन हे आसन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता ताडासन हे आसन पाहणार आहोत. तर ताड म्हणजे ताडाचं झाड असतं बघा, ते सरळ असतं नेहमी, त्या प्रकारे आपल्या शरीराची स्थिती होती, म्हणून याला ताडासन असं म्हणतात. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी खूप महत्वाचं आसन आहे. आणि सर्वसामान्य जे आपण आहोत, तर आपली पचनसंस्था सुधारते, आपली एकाग्रता वाढते. त्याच्यानंतर ही मूलाधार चक्र जागृतीसाठी येतं, त्याच्यामुळे आपल्याला स्थिरता लाभते, सुरक्षितता लाभते. तर चला आपण वृक्षासन करूया, ताडासन करूया. ताडासन मध्ये दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले, तळ पायांमध्ये किंचितचं अंतर, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हात आपल्या पायाच्या शिवणीला. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. आता तळवे आकाशाकडे करायचे. श्वास घेत दोन्ही हात वरती. त्याच्यानंतर बोट एकमेकांपासून वेगळे करायचे, जेवढं आपल्याला एकमेकांपासून बोट वेगळे करता येईल तेवढे. आणि जे आपले दंड आहेत ते आपल्याला कानाला चिटकलेले असतील. आता टाच वरती उचलत आपला शरीराचा संपूर्ण भार पुढच्या पायाच्या बोटांवर द्यायचा आहे आणि आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचंय आणि समोर एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय. एका बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या पाठीचा एक एक मणका वरती उचलायचा आहे. आपल्या पायाच्या नखापासून आपल्या वरच्या बोटापर्यंत एक एक स्नायू जो आहे तो ताणला जातो. एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित केल्यामुळे एकाग्रता वाढते. 1 ते 2 मिनिटं हे आपल्याला आसन टिकवायचंय. आता आसन सोडताना श्वास सोडत पहिले आपली टाच जमिनीला टेकवायची आहे, खांदे थोडे सैल करून घ्यायचे. श्वास सोडत आपले हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आता जमिनीकडे करायचे, हात खाली. अशा प्रकारे आपल्याला ताडासन करायचंय. त्याच्यानंतर आपण आता दुसरं वृक्षासन हे आसन करणार आहोत. तर वृक्षासन मध्ये झाडासारखी एका पायावर आपण उभं राहून आपली स्थिती होते, म्हणून त्याला वृक्षासन असे म्हणतात. याचेही लाभ तसेच आहेत. लहान मुलांची उंची, एकाग्रता वाढते, आपल्याला स्थिरता लाभते, हे सर्वाधिक लाभ आहेत. पचनसंस्था सुधारते, आपल्या उत्साह आपल्याला मिळतो. तर चला वृक्षासन करूया. आमच्यासोबत आपण करू शकतात किंवा पहिले पाहून घ्या. पहिले आपण उजव्या पायाने करणार आहोत. तर उजवा पाय घट्ट जमवायचा आहे जमिनीवर. त्याच्यानंतर डावा पाय जो आहे आपल्या एका हाताने त्याची फोल्ड करून आपली जी उजव्या पायाची मांडी आहे, उजव्या पायाच्या मांडीला टेकवायचं आणि दक्षता घ्यायची की हा पाय जो आहे, गुडघा जो आहे तो आपल्या काटकोनात असेल 90 डिग्री मध्ये. हात खांद्याच्या सरळ रेषेत करून बॅलन्स करून घ्यायचा आहे. पहिले आपली जी दृष्टी एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची, समोर कॉन्सन्ट्रेशन एका स्थिर बिंदूवर. आता तळवे जे ते आकाशाकडे करायचे. श्वास घेत दोन्ही हात वरती, दंड जे आहेत आपल्या कानाला चिटकलेले पाहिजे. दोन्ही हात एकमेकांना नमस्कार मुद्रामध्ये, आपलं संपूर्ण लक्ष एका स्थिर बिंदूवर. या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचे. एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचे. संत श्वसन सुरू असेल, आपल्याला स्थिरता आणि सुरक्षिततेचा अनुभव होतो. याची आपल्या मनामध्ये साक्षीभाव आणायचा आहे की मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे. 1 ते 2 मिनिटं हे आपल्याला आसन टिकवायचं आहे. आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत बॅलन्स करायचा आहे. तळवे आता जमिनीकडे, हात खाली, पाय खाली. आता हेच आपण आता डाव्या पायाने करणार आहोत. तर डावा पाय पहिले जमिनीला घट्ट स्थिर उभं राहायचं. त्याच्यानंतर उजवा पाय जो तळवा आहे तो सपोर्ट घेऊन आपल्या मांडीला चिटकवायचा आहे आणि गुडघा जो आहे तो काटकोनात असेल. इकडे तिकडे असा गुडघा जाणार नाही बघा. गुडघा काटकोनात असेल आणि वरती असेल. दोन्ही हाताने बॅलन्स करून घ्यायचा आहे. हा,
आता हे करताना सुरुवातीला जर बॅलन्स जात असेल तर पाठीमागे भिंत म्हणा किंवा अशी काहीतरी वस्तू ठेवा. वस्तूच्या सपोर्ट घेऊन आपण हे करायचंय. लहान मुलांनी विशेषतः पालकांच्या नजरेसमोरच हे करायचंय. आता बघा, पहिले बॅलन्स करून घ्यायचं आहे. त्याच्या मागे एक लॉजिक आहे की पहिले हाताने बॅलन्स करून घ्या, नंतर बॅलन्स झाल्यावरती तळ हात आकाशाकडे करा. श्वास घेत हात वरती टच करा. एका समोर स्थिर बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. जर तसं नाही केलं तर आपला बॅलन्स जातो. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण आपला कधीही बॅलन्स जाऊ देऊ नका. याच्याने आपल्याला संयम हा गुण मिळतो. या आसनामुळे स्थिरता लाभते, सुरक्षितता लाभते, एकाग्रता वाढते. आपलं लक्ष एका स्थिर बिंदूवर. आता आसन सोडताना सावकाश हात खांद्याच्या सरळ रेषेत. आता तळवे जमिनीकडे करायचे आणि पाय खाली. अशा प्रकारे आपण वृक्षासन हे आसन पाहिलं. याच्यानंतर आपण आता मालासन हे आसन आपण मूलाधार चक्रा संदर्भात आपण पाहणार आहोत. तर आपण पूर्वी काळी किंवा आताही काही लोक बघा, आपण प्रातःविधीसाठी आपण बसतो. तर तोच प्रकार जो आहे तो मालासन हे आसन आहे. तर आपण तसं जर नित्य सराव केला तर बद्धकोष्ठता नष्ट होते, आपलं पचन संस्थेचे कार्य सुधारतं. तर चला सोबत करूया आपण. सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर. त्याच्यानंतर आपले जे तळवे आहेत पायाचे ते थोडं दुसऱ्या बाजूला थोडे फिरवायचे आहेत. त्याच्यानंतर हाताची नमस्कार मुद्रा. श्वास सोडत सावकाश आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढं खाली जायचा प्रयत्न करायचा आहे आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, आपले दोन्ही कोपर जे आहेत ते आपल्या दोन्ही गुडघ्यांजवळ या प्रकारे संथ श्वसन सुरू ठेवायचे. त्याच्यामध्ये आपण एक भाव आणू शकतो की आपल्या पायाखालून एक लाल प्रकाश वरती चढतोय, कारण की मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. दीर्घ श्वसन संथ श्वसन सुरू ठेवायचंय. येणारा श्वास जाणारा श्वास याच्यावर लक्ष ठेवायचंय आणि हाय त्या पोझिशन मध्ये आपण आहे त्या याच्यात स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. महिलांसाठी तर खूप उपयुक्त हे आसन आहे. आसन सोडताना श्वास घेत वरती यायचंय, हात खाली, पाय. अशा प्रकारे आपण हे मालासन हे आसन आपण करून आपली पचन संस्था आपण सुधारू शकतो. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्याचं निवारण होऊ शकतं. आता याच्यानंतर आपण आता जे आसन केलेत आपण, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन करणार आहोत. तर सर्वांनी शयन स्थितीमध्ये यायचंय, पाठीवर झोपायचंय सर्वांनी. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, 1 ते 1.5 फुटाचं दोन्ही पायांमध्ये अंतर. टाचा एकमेकांच्या एक आतमध्ये आणि आपले पायांचे बोटे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर कमरेपासून. तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले. मान डाव्या किंवा उजव्या साईडला किंचितशी कळलेली. डोळे अलगद बंद करायचे आहेत. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. मी सांगेल त्या अवयवावर ध्यान केंद्रित करायचे. त्या अवयवापर्यंत पोहोचून, साक्षी भावाने पोहोचून तिथे आलेला जो ताण आहे तो घालवायचा आहे. एक दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या पायाच्या बोटांवरती. उजव्या पायाची बोटे
उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची पोटरी, गुडघा, मांडी, उजवा कंबर, उजव्या हाताची बोटे, मनगट, कोपर, उजवा खांदा, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित झाली. आता आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे. डाव्या पायाची बोट, डाव्या पायाचा घोटा, पोटरी, गुडघा, मांडी, डावं कंबर, डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, डावा खांदा, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित झालेली आहे. पोट, ओटीपोट, पाठीचे सर्व मणके, मानेचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मनातल्या मनात संकल्प करायचे, मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे. आता आपल्या शरीराबद्दल सजगता आणायची. पायाच्या बोटांची, हाताच्या बोटांची हालचाल करायची. डोळे मिटलेलेच असतील. डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आता आपण शरीराचे शिथिलीकरण झाल्यानंतर आपण प्राणायाम पाहणार आहोत. तर प्राणायाम मध्ये आपण दीर्घ श्वसनाचा सराव करणार आहोत. तर मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची द्रोण मुद्रा करायची. आता दीर्घ श्वसन करताना श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे. तर याच्यात दीर्घ श्वसनाला का म्हटलं गेलंय की आपण एका मिनिटाला आपण 15 ते 16 वेळा श्वास घेतो, श्वास सोडतो. तर ही गती, ही जी संख्या, ही संख्या आपल्याला कमी करायची. ती कशी कमी करणार? श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना पण दीर्घ सोडायचा आहे. मग ही जी गती आहे ही कमी होईल. जी 15-16ची, तर ती आपल्याला 11-12 वरती आपण आणू शकतो. ज्याप्रमाणे कासव बघा, त्याच्या एका मिनिटाला तो 4 ते 5 वेळा श्वास घेतो, श्वास सोडतो. तर त्या प्रकारे आपण 10-12 पर्यंत जरी पोहोचलं तर खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. तर चला आपण दीर्घ श्वसनाचा सराव करू. याच्यात दीर्घ श्वसन करताना श्वास घ्यायचा आहे, घेताना अंक मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4. श्वास सोडताना 4, 3, 2, 1. हे एकास एक झालं. तर सुरुवातीला एकास एक केल्यानंतर आपण एकास 2, म्हणजे घेताना 1, 2, 3, 4, सोडताना 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. म्हणजे घेताना जेवढा वेळ लागतोय त्याचा डबलचा वेळ आपल्याला सोडताना लागायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सराव करूया. मनातल्या मनात अंक मोजायचे. आता मी अंक मोजतो त्याप्रमाणे आपण श्वास घ्या, म्हणजे एक सराव होईल. श्वास घेताना चला, श्वास घ्या. 1, 2, 3, 4. सोडा. 4, 3, 2, 1. घ्या. 1, 2, 3, 4. सोडा. 4, 3, 2, 1. अशा प्रकारे आपण श्वास घ्यायचा आहे. मनातल्या मनात अंक मोजायचे. आता बघा, याच्या पुढचे जे 3 श्वास हे तुम्ही अंक मोजून घ्या आणि अंक मोजून सोडा. तर सुरू करा. आपले अंक आपण मनातच मोजायचे आणि 3दा आपण सराव करायचा आहे. अशा प्रकारे आपण दीर्घ श्वसनाचा सराव करायचा आहे. तर हे केल्याने काय होतं की जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरात जातो आणि जो कार्बोमल वायू आहे तो आपल्या शरीरातून जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर टाकला जातो. याच्यामुळे आपल्याला उत्साह प्राप्त होतो, आपल्या शरीराची नाड्यांची शुद्धी होते आणि स्वाभाविक आहे आपलं
मनाची शुद्धी होते. तर याच्यानंतर आपण दुसरा जो प्राणायाम पाहणार आहोत तो भस्त्रिका. तर भस्त्रिकामध्ये हीच साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची द्रोण मुद्रा करून भस्त्रिकासाठी द्रोण मुद्रा न करता दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ घ्यायचे, हाताची मुठ्ठी वाळायची. आता भस्त्रिका म्हणजे काय की जसा लोहाराचा भात आहे तो जोरात वर खाली होतो, त्याच्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त हव्याचा जो हवाचा मारा आहे त्या विस्तवावर होतो, त्याच्यामुळे तिथे उष्णता निर्माण होते. तसंच आपल्या शरीरामध्ये आपण जो हवेचा जो जोरात मारा करतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तर ज्यांना उच्च रक्तदाब असेल त्यांनी भस्त्रिका करायची नाही, किंवा ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करायचं नाही. तर हे बघा, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हाताची मुठी वाळायची. तर टेक्निक सांगतो बघा. श्वास घेत हात वरती न्यायचे आणि वरून हात खाली नेताना श्वास सोडत जोरात श्वास सोडायचा आहे. हे बघा, श्वास आता मुठी सोडत श्वास वरती घेतोय मी, आणि वरून जेव्हा हात खाली येईल तेव्हा मुठी वाळत श्वास बाहेर सोडणार. श्वास घेतोय बघा. अशा प्रकारे आपल्याला भस्त्रिका करायचे. तर चला माझ्यासोबत करूया बघा. हाताची मुठी वाळायची, श्वास घेत हात वरती, श्वास सोडत हात खाली, श्वास घेत वरती, अशा प्रकारे 20-20चे आपण 2 ते 3 सेट करू शकतो. तर एक शेवटचा सेट करूया 20चा माझ्यासोबतच. अशा प्रकारे आपण भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. तर आजच्या आपण या मूलाधार चक्र संदर्भातला आपण जो योग वर्ग घेतला त्याची आपण आज सांगता करणार आहोत शांतीपाठाने. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबतच सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी फक्त ऐकलं तरी चालेल. असतो मा सद्गमय तमसो मा. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शान्तिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता हरिः कर्ता, हरिकर्ता हि केवलम्, हरिकर्ता हि केवलम्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. एक दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त आपलं मानपाट वरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचं. शरणागती मुद्रा. श्वास घेत कमरेतून वरती यायचंय. दोन्ही हात आपल्या समोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळाला, मानेला, खांद्याला, हात, आपलं पाठ, मांडी, पायाचे गुडघे, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, आपला नाभी प्रदेश, अशा प्रकारे सर्व हात फिरवण्याला न्यास असे म्हणतात. त्याच्याने चक्र जागृती होते. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, हस्तदर्शन. तर अशा प्रकारे आज आपला पहिला दिवस जो आहे मूलाधार चक्राशी संबंधित होता. तर तो आज आपण इथे थांबूया. भेटूया आपल्या उद्याच्या दुसरं चक्र जे स्वादिष्टान चक्र
त्याच्यासाठी आपण भेटूया. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या दिवशी. आपल्याला सर्वांना जो आपण दीपोत्सव साजरा करतोय त्याच्या अगोदर आपण योगोत्सव साजरा करूया, जेणेकरून आपल्या दिवाळी ही आपली आनंदी जाईल. तर आपल्या नित्ययोग आनंद या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना हरिओम.